या विधानसभेच्या निकालातून चकित करणारे आकडे समोर आले आणि यातच अनेक पराभूत उमेदवारांसोबतच विजयी उमेदवारांकडूनही दावे प्रतिदावे केले जात आहेत। बुलढाणा मतदारसंघाचं घ्या, तिथे शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाड यांचा अवघ्या 800 मतांनी विजय झाला। मात्र हा काठावरील विजय त्यांना चांगला जोमलाय, जिव्हारी लागलाय। संजय गायकवाड यांनी आपल्याच पक्षातील नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केलेत। भाजपचे आमचे अनेक नेते सोबत नव्हते, आमचे केंद्रीय मंत्री आमच्या सोबत नव्हते। आमचा उमेदवार इतका सक्षम होता, त्यांना मीच काय, मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड, शिवसेना खासदार प्रतापराव जाधव आणि भाजप आमदार संजय कुटे एकाच जिल्ह्यातले आणि महायुतीतले नेते। मात्र विधानसभेच्या निकालावरून बुलढाण्यातील या तीनही नेत्यांमध्ये नवा सामना रंगलाय। खासदार प्रतापराव जाधवांसह आमदार संजय कुटेंनी आपल्या विरोधात काम केल्याचा गंभीर आरोप संजय गायकवाडांनी केलाय। अर्थात गायकवाड जाधव या दोघांमधल्या वादाला लोकसभा निवडणुकीपासूनच हवा मिळाली आहे। लोकसभेवेळी तत्कालीन खासदार प्रतापराव जाधवांची उमेदवारी निश्चित होती। लोकसभेला अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच संजय गायकवाडांनी डाव साधला। लोकसभेला बुलढाण्यातून आमदार संजय गायकवाडांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता। संजय गायकवाडांनी अर्ज दाखल केल्यानं प्रतापराव जाधव नाराज झाले, दोघांमध्ये दुरावा आला। लोकसभा निवडणुकीत संजय गायकवाडांनी प्रतापराव जाधवांचं काम न केल्याची चर्चा। विधानसभेला प्रतापराव जाधवांनी संजय गायकवाडांचं काम न केल्याचा आरोप। सगळ्या पक्षाचे एकही पक्षाचा नेता माझ्यासोबत नव्हता, एकही पक्षाचा नेता। भाजपचे आमचे अनेक नेते सोबत नव्हते, आमचे केंद्रीय मंत्री आमच्या सोबत नव्हते। म्हणजे संजय कुटे आणि केंद्रीय मंत्र्यांनी आमच्या विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं तिकीट सुद्धा फायनल केलं। बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंच्या शिवसेनेत सामना रंगला। जयश्री शेळकेंविरोधात संजय गायकवाडांनी अवघ्या 841 मतांनी कसाबसा विजय मिळवला। हाच धागा पकडत आमदार संजय गायकवाडांनी प्रतापराव जाधव आणि संजय कुटेंवर निशाणा साधला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून रविकांत तुपकर यांचा एबी फॉर्म तयार होता। मात्र अचानक आमचे खासदार प्रतापसिंह जाधवांचा मिलिंद नार्वेकरांना फोन गेला। त्यानंतर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंशी बोलतात आणि तो एबी फॉर्म थांबवला जातो। त्यानंतर भाजपचे आमदार संजय कुटे हे अनिल परब यांना फोन करतात आणि दोघेही सांगतात की उमेदवार बदलून द्या। जयश्री शेळकेनं उमेदवारी दिली तर आम्ही मदत करू। त्यानंतर तो उमेदवार या दोघांच्या सांगण्यावरून दिला गेला। आमचा उमेदवार इतका सक्षम होता, त्यांना मीच काय, मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली। पूर्ण त्या ठिकाणी जिंकून याचा, मोठ्या मार्गाने जिंकून याचा आत्मविश्वास होता। आता त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल। त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही, पण बुलढाणा मतदारसंघ असेल, बुलढाणा जिल्हा असेल, यातली जनता सुज्ञ आहे। मी राहुल गांधी, उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलीची जागा, आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या ऐवजी उभाटाला सोडा, असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात। आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिभे म्हणजे कोणी आरोप करू शकतं। दरम्यान आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार संजय कुटेंमधील वादाचं मूळ तत्कालीन मविया सरकारच्या काळात दडलंय। देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचे किटाणू कोंबण्याचं वादग्रस्त विधान संजय गायकवाडांनी केलं होतं। त्यावेळी आमदार संजय कुटेंनी संजय गायकवाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता। त्यानंतर संजय गायकवाड जरी शिंदेंसोबत सत्तेत आले तरी पण संजय कुटेंच्या मनात राग कायम असल्याचं बोललं जातंय। बराच काळ दोघांमध्ये शाब्दिक वारही पाहायला मिळाले। देवेंद्र फडणवीस, दरेकर आणि ती चंपा नावाचा तो चंद्रकांत पाटील, आज हा करोना कोण्या पक्षाचा कार्यकर्ता पाहून येत नाही। केंद्राकडनं राज्यातल्या कंपन्या ज्या रेमडेसिवीरचं इंजेक्शनचा प्रोडक्शन करतात त्यांना सांगितलं जातं की तुम्ही मराठ्यांना लस देऊ नका। अशा प्रकारचं नीच आणि कमीण राजकारण हे या जगामध्ये, या देशामध्ये कोण्याच पक्षाने केलं नाही, जे या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार आणि फडणवीसचे लोक या ठिकाणी करतात। आणि म्हणून माझं भाजपच्या लोकांना आव्हान आहे की तुम्हालाही तुमच्या मला जर करोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसच्या तोंडातून कोंबून टाकले असते। उलट्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी तो संजय कुटे सारखा साला तीनपाट आमदार जो दिवसभर दारू पिऊन वावरात पडेल असतो आणि सगळे शोक त्याला तो मला मवाली म्हणतो, अरे आराम करा, पुतळे का जाळतो? त्या मायना दूध पाजला असेल तर फक्त 50 मीटर माझ्याजवळ येऊन दाखव, तुला दाखवतो संजय गायकवाड काय। थोडक्यात राजकारणात कुणी कोणाचा शत्रू आणि मित्र नसतो हे गायकवाड, प्रतापराव जाधव आणि संजय कुटे यांच्यातल्या वादावरून स्पष्ट होत आहे। आगामी काळातही हे नेते एकमेकांचं जुनं उट्ट काढण्याचं काम करतील यात कोणाचंच दुमत नसेल।
संदीप वानखेडे, पुढारी न्यूज, बुलढाणा.